छत्रपति संभाजीनगर में स्वास्थ्य विभाग अलर्ट मोड पर है। पुणे जिले में जीबीएस सिंड्रोम के मरीज पाए जाने के बाद संभाजीनगर महानगर पालिका ने सभी स्वास्थ्य व्यवस्थाओं को सतर्क रहने के निर्देश दिए। हालांकि संभाजीनगर में अभी तक इस सिंड्रोम का कोई मामला सामने नहीं आया है। जीबीएस सिंड्रोम के मामले को लेकर स्वास्थ्य विभाग ने अलर्ट जारी किया है। यह सिंड्रोम कमजोरी और सिरदर्द जैसे लक्षणों से शुरू होता है। संभाजीनगर महानगर पालिका के स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा ने लोगों से अपील की है कि यदि किसी में ऐसे लक्षण दिखाई दे तो तुरंत डॉक्टर से संपर्क करें। पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सडन जीबी सिंड्रोमच्या केसेस डिटेक्ट झालेले आहेत। त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेने सक्षम सगळं पावलं उचलून त्याचं पूर्ण ट्रीटमेंट प्रोटोकॉल ते करत आहेत। त्या अनुषंगाने इमिजिएट आम्ही आरोग्य विभागामध्ये अलर्ट होऊन आमच्या ठिकाणी लेखी पूर्ण आमच्या मेडिकल ऑफिसरला त्या बाबतीत स्क्रीनिंग करणे आणि त्याचा सर्व्हेलन्स जो असतो तो सर्व्हेलन्स करणे ह्याच्याबद्दल आदेशित केलेला आहे आणि डेली आम्ही इव्हिनिंगला त्याच्याबद्दलचं रिव्ह्यू घेतो। त्या पद्धतीने अशा सरळ स्पोरॅडिक इन्सिडेंसेस अद्यापपर्यंत तरी आपल्या छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये नोटिफाय झालेले नाहीत किंवा तशा पद्धतीचा रिपोर्ट आपल्याकडे अद्यापपर्यंत प्राप्त नाहीये। पण या बाबतीत छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन अगदी अलर्ट मोडवर आहे आणि अलर्ट पद्धतीने आम्ही सर्व काम करत आहोत। गुइलेन सिंड्रोम्स म्हणजे काय सर? गुइलेन-बारे सिंड्रोम म्हणजे याच्यामध्ये जे आहे सडन मसल विकनेस येणे, सिव्हिअर पेशंटला त्या याच्यामध्ये त्याचा गेट जो आहे तो उचलण्याचा गेट बदलतो। वीकनेसपणा जो आहे तो वीकनेसपणा सडन जाणवतो आणि पेशंटला म्हणजे सिव्हिअर हेडेक बॉडी एक पण याच्यामध्ये होत असतो। तर सडन जर असं वीकनेस एखाद्या म्हणजे अवयवामध्ये जर आढळलं तर त्यावेळेस आरोग्य यंत्रणेला त्या तिथल्या मेडिकल ऑफिसरला त्या पेशंटनी ताबडतोब कन्सल्टेशन करणं आवश्यक आहे। या आजारामुळे समजा नेमकं कशावर परिणाम होऊ शकतो? शरीराच्या कोणत्या भागावर जास्त? शरीराच्या कुठल्या भागावर म्हणजे की हे जे म्हणजे लिम्स आहेत आपले वीकनेस आपल्या लिम्स मध्ये होतं आणि जे नर्व सिस्टीम असते ते नर्व सिस्टीम अफेक्टेड होऊन त्या याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये वीकनेसपणा जाणवतो। कोणत्या वयोगटाला जास्त धोका आहे? तसं बघायला गेलं तर थोडं एज ग्रुप जो असतो तो गुइलेन-बारे सिंड्रोम आपण बघतो बिलो 15 मध्ये जास्त प्रमाणात आढळतो। पण या जे केसेस आहेत 15 ते 39 वयोगटातले वगैरे या याच्यात आढळलेले आहेत। तर त्या दृष्टीने आता पूर्ण आरोग्य यंत्रणा महाराष्ट्रामध्ये अलर्ट मोडवर माननीय आरोग्य मंत्री महोदय आणि माननीय संचालक महोदय यांच्या आदेशान्वये सर्व अलर्ट मोडवर आणि आमच्या इथं म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये माननीय ऑनरेबल कमिशनर सर जी श्रीकांत सर या बाबतीत वेळोवेळी आढावा फॉलोअप घेऊन याच्यावर नजर ठेवून आहे। काय काळजी घ्या? काळजी म्हणजे जे इन्फेक्टिव्ह सोर्स वगैरे आहे तर याच्यामध्ये क्लिनिनेस हायजीन थोडे काही जाणवलं तर डॉक्टरचं कन्सल्टेशन वगैरे घेणं या इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये काळजी आहे।